Good afternoon, guys. Good afternoon, guys. Welcome to new vlog. खूप दिवसानंतर व्लॉग करतोय कारण का 12th चे एबीटी वगैरे पण चालू होते. आज व्लॉगिंग करणार आहे बिकॉज आज चाललोय ISPL बघायला. आमच्या घराच्या बाजूलाच आहे. अँड इव्हन आज MV बंटाचा कॉन्सर्ट सुद्धा आहे, ज्याला मी आज बघितला. खूप म्हणजे समोरासमोर बघितला. ज्याचे सॉन्ग मी 2018 पासून ऐकायचो, आज त्याला मी समोरासमोर बघितला. गाडी चालू होता पुन्हा रेड कलरची. ती व्हिडिओ पण काढले, क्लिप टाकतो मी इकडं. आणि वरून स्वलिना वहिनी, स्वलिना भाभी पण होती. स्वलिना भाभी पण होती. अरे बायको भावा. तर आता इथून आता एंट्री करणार. 3 नंबर. हा 3 नंबर. आम्ही सध्या चौघत चाललोय. पाठून वरद वगैरे येईल. आम्ही जरा मित्र चाललोय. आज शेवटची एबीटी होती ना कॉलेजमध्ये, सो एबीटी झाल्या आता चाललोय आतमध्ये. आतमध्ये माईक चेक चालू आहे सर्व. Happy मी तो ब्लॉगिंग करतोय. गेटवरचा सिक्युरिटी गार्ड बोलतो कशाला आमची तरी व्हिडिओ काढतो. गप्पा बस बोलतो. गाडी लावले गाडी. क्या सीन आतून एक रेज फिलिंग येते. रेज फिलिंग 2018 पासून ज्याला युट्यूब वरती ऐकवतो त्याच्या कॉन्सर्टला झालं फर्स्ट टाइम. वन साइड रेज फिलिंग येते. रेज. चल छोटी भाई आता सुरू झाली ना की कॉन्सर्ट सुरू पण झालाय की जस्ट प्रॅक्टिस चालू आहे. लेकिन यार चलीस मजा नाही का. चलीस तिथं उभा आहे बघा. तिकडे तुम्हाला दिसणार नाही. तिथं अमृत भाई एक बार हैशटैग सड़क चेक कर रहा हूँ मैं. हो हैशटॅग सडक. हैशटैग सड़क एक बार थोड़ा सा कितना खुल सकता है एक बार देखिए. बजा आवाज आ रही है ना जोर से. अगर फोटो है बता देना श्लोक है. पूरे स्पीकर बोलते हैं. हैशटॅग सडक. हैशटॅग सडक. बोल. हैशटॅग सडक.
वैताग आलाय कॉन्सर्टसाठी आलोय वैताग आलाय अरे जाय अपनी रो एनर्जी के साथ अपने हार्ड हिटिंग लिरिक्स के साथ पैशन फॉर स्टोरी टेलिंग ये आपकी और मेरी and he represents the voice of the streets and inspires countless young dreamers to chase their passion. Ladies and gentlemen, boys and girls, Tane, please give it up for the one, the only heavyweight Podcast!
गाईज हाफ कॉन्सर्ट झालाय. आम्हाला वाटलं की आता शेवटचं म्हणजे 6-7 गाणी बोलायला निघून जायला आहे मी. बट त्यांनी सांगितलं, त्यांनी डिक्लेअर केलं की हाफ आवर नंतर तो परत येतोय. सो ज्या साईडला होता ना तो, हागाला जरा तुला संडास लागले, जुलाब लागले तर तो उड्या घातल्या कशा अशा अशा रॅपर लोक यांना कशा समजतील बैल बोजाची. तो कदाचित चेंज करायला गेला की काय माहिती ना. हाफ आवर नंतर परत येतो तो. कदाचित हाफ इनिंग झाली ना, पहिल्या इनिंगची बॅटिंग झाल्यानंतर तो येईल कदाचित. आणि तशी पण आता दुसरी टीम आमची आवडते चेन्नई सिंगम्स, त्यात केतन मात्र आमचा फेवरेट प्लेअर आहे. सो आता तिकडं त्या साईडला चालू आहे जिथं मेन कॉन्सर्ट होता. प्रतीक दादा पण तिकडंच आहे. मी बोलायला लागलो की यांच्या अंगात मस्ती बघा. आता जातो नेक्स्ट गेटवरती. तिथे बघू, तिथून क्लिअर एमवे दिसला पाहिजे. कारण का जेव्हा तो आला दुपारी त्या टायमाला आम्हाला क्लिअर दिसलेला तो. आता पण कॉन्सर्टमध्ये क्लिअर दिसला पाहिजे, त्याशिवाय मजा येणार नाही. तो आता फटाफट चाललोय स्टेडियमच्या शेवटच्या कॉर्नरला. हे नाही, पुढे एकदम पुढे. आमची फेवरेट टीम वन साइड मारलं. वन साइड एकट्याने 4 चौके मारले एकट्याने.
तू चाहे तो मेरा दियाला मोहितो तू रहे तो तू बनाए जो तू बचाओ मेरी मामा की तू बचाना लड़की बचाने में शादी करने बोले सब बन जाऊंगा कंपनी हाँ उसमें कि नहीं सब लोग इधर कि आप लोग इतने देर इंतजार किए रुकने के बाद बहुत सारा प्यार कोई आगे नहीं आएगा आराम से सब तक पहुँचेंगे बाद में अगला गाना जमकर भी जाओ पहुँचा दो जमकर बजाओ जम करने का भाई एक बार जम करने का ये लोग नहीं बजा लो यार ये लोग जम करने बोल रहे हो वापस बजाओ चलो तैयार है जम करेंगे चलो जम करेंगे सामने 1 2 सो गाईज फायनली आता आलोय घरी फ्रेश वगैरे झालो कपडे चेंज केले तर मी गेलो लवकर 4:30 गेलेलो मला वाटलं लवकर असेल कॉन्सर्ट बिकॉज काल 27 तारखेला सोनू निगम येऊन गेला त्यांचा कॉन्सर्ट लवकर होऊन गेला 4लाच होऊन गेला तर मी बोललो चा कॉन्सर्ट सुटायला नको म्हणून मी लवकर जातो लवकर गेलो तर बघितला एक मॅच नंतर होता पहिली मॅच माझी मुंबईची होती ती जिंकली ती जास्त काही एन्जॉय नाही केली त्यानंतर चा कॉन्सर्ट एन्जॉय केला पहिला त्यांनी चेक केला मॅचच्या पहिला सेटअप वगैरे लावून चेक केला दुसऱ्यांदा जेव्हा तो मॅच झाल्यानंतर आला तेव्हा फर्स्ट टाइम त्यांनी पूर्ण परफॉर्मन्स दिला तर आम्ही स्टेडियमच्या या साईडला होतो मग नंतर गेलो तुम्ही बघितलं असेल
धावत धावत गेलो तेव्हा चेन्नईची टीम त्यात केतन म्हात्रे खेळतो तिथे गेलो चेअरअप केला केतनला 50 मारले त्यांनी खूप मजा आली त्यानंतर सेकंड टाइम सुद्धा एमए आला तर क्लिअर समोरासमोर बघितला खूप मजा आली फर्स्ट टाइम 2018 पासून ज्याला ऐकतोय रॅपरला इंडियन हिपहॉपच्या सीन मध्ये द फायनेस्ट रॅपर त्याला जेव्हा ऐकतो तर समोरासमोर बघितलं खूप भारी वाटलं तर आजचा ब्लॉग असा होता अँड आय होप तुम्हाला आवडला असेल आणि आता डायरेक्ट बोर्डच्या नंतरच ब्लॉगिंग वगैरे रेग्युलर होतील सध्या आता स्टॉप आहे आज जेव्हा कॉन्सर्टला जाणं होतं म्हणून ब्लॉगिंग केलं तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा अँड डू लाईक शेअर सबस्क्राईब कीप वॉचिंग पीस आउट